नमस्कार मित्रांनो, काय चाललंय, कशा आहात सगळे. चला, आज तुम्हाला कोकणातील अलिबाग या ठिकाणचा मुरुड जंजिरा हा किल्ला दाखवण्यासाठी आपण कोकणामध्ये चाललोय. बघा, सुरुवातीला भोपीसरांची गाडी घेतली आणि डायरेक्ट थेट रस्त्याने आपण जायला निघालो. तर जसं आपण कोकणात करतो एक नंबर प्रसन्न रम्य असं वातावरण असतं बघा. नुसता बघायला तिकडं पाणी, हिरवंगार वातावरण, उकाडा नाही, काय नाही, वातावरण एकदम स्टेबल. हे बघा किती जुना पूल आहे बघा. त्या पुलाच्या बाजूनं जर असं बघितलं, खाली पाणी अशी गाडीवरनं जात्या, मस्त गार असं वारं येते. आणि इकडं तर अरे काय आहे विषय, नुसती नारळाची, सुपारीची आणि ही तुतीची बहुतेक, ही नाही मला माहीत कसली झाड आहे ती. डोंगर आहे बघा, डोंगर. मग ती आपल्या डोक्यात येते बघा. कसं याला बघा नेवली बीच, लांबून नसतं दिसतंय ना, पांढरा धोड दिसतोय, हो बीच आहे, ही समुद्राचं पाणी आहे. आणि तिथनं डायरेक्ट आपण कुठं आलोय, मुरुड जंजिरा. 100 रुपये तिकीट आहे बघा प्रत्येकाला. असं यायचं आणि नावत बसायचं, नावत बसून असं पाण्यावर निवांत जायचं. पाणी असं निवांत, असे माणसं वगैरे बसलेले असते ते, त्याच्यातच आपण बसायचं, हळूच मोबाईल काढायचा. आणि हा कोण आहे कार्यकर्ता काय माहिती, सारखा मोदीमध्येच येतो. बघा कसं आहे, आत्ता दिसलाय मुरुड जंजिराचा किल्ला. ती काय तुम्हाला दिसते, ती काय किल्ल्याचं बांधकाम नाही, त्या सगळ्या नावा आहे, त्या नावा म्हणजे होडी आहे. आपल्याला होडीने, ह्या होडीतनं जायचं, तिथे गेल्यानंतर बारक्या होडीत ठरवतात, बारक्या होडीतनं तिकडं जायचं. आणि मस्त वाटते, एक नंबर फ्रेश, एकदम फ्रेश वाटते, वारे येते, गार नुसतं वाटते, गार, एक नंबर. बघा हे कॅप्टन आहेत, या जहाजाचे कॅप्टन. कॅप्टन आम्हाला फोटो काढू नका म्हणतो तर, तरी पण मी काय ऐकतोय, मी ऐकतच नव्हतं. तरी पण मी बाय खाऊ माझ्याला बघ काढून नाव, तरी पण नाही, मी ऐकतच नव्हतो. इकडं बघा हे असं नदीतनं, अशा नदी नाही, हा समुद्र आहे, समुद्रातून असं बघा मस्त दिसते, एक नंबर. असं 20-25 मिनटं लागतंय, 20-25 मिनटं लागते. तिथे गेल्यानंतर परत 20-25 मिनटं तुम्हाला ह्या म्हणजे आपल्या बोटीतून दुसऱ्या बोटीवर बोटीचं रोहन पाटील का डायरेक्ट आलो आपण बघा कुठे, किल्ल्यावर. नाद करायचा नाही, डायरेक्ट किल्ल्यावर बघा. हा बघा हे जुनं वातावरण कसं आहे, तो पुढं किनारा दिसतोय बरोबर मध्ये आहे बघा. हे बघा आमचे बोपी सर, जे आमचे करते धरते. आणि कसं आहे वातावरण एकदम टाईटच, हे रोहन पाटील. आणि मला काय त्याने घेतलंच नाही जाताना. बघा ह्या बारक्या छोट्या होडीत आपण आता बसलोय. आपल्याला काय करतं, ह्या छोट्या होडीतून मोठ्या होडीत शिफ्ट करतात आहे का, मोठ्या होडीत शिफ्ट करतात. मग तिथून आम्ही आलो नेवली बीचला. आणि मग ठरवलं पॅराग्लायडिंग, राईड वगैरे काय असतील त्या सगळ्या करायच्या. मग जरा महागडं होतं, पण निसर्गाचा तुम्हाला सानिध्यात राहायचं आहे किंवा आनंद घ्यायचा आहे म्हटलं, पैशाला विचारून नाही चालत. बघा इथून हा, तरी पण तिथले काय दृश्य राहिले होते. हे आहे बघा, आपण कसं वातावरण बघून किल्ल्यावरून कसं दिसतंय. हा कार्यकर्ता काय झालं काय माहिती, निवांत शांत एकटाच बसला इकडं, ठीक आहे. त्यानंतर बघा रोहन सर डायरेक्ट कसं आहे, डायरेक्ट बघा तिरका करतोय, इतकं भीती वाटायची, यार पडतोय का काय असं वाटायचं. रोहन सर राईड मारून